नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आता आंदोलनाची धग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली आहे। दिल्लीतील जंतर मंतर येथे आज हजारो भूमिपुत्रांनी एकत्र येत नामांतराच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केलं। मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिकसह राज्यातील विविध भागातून भूमिपुत्र या आंदोलनात सहभागी झाले। नवी मुंबईच्या विकासात दिबा पाटील यांचं योगदान लक्षात घेता विमानतळाला त्यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येते। दरम्यान विमानतळ नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सरकार यावर काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आज आमची प्रमुख मागणी हीच आहे की आंतरराष्ट्रीय विमानतळ जे नवी मुंबईला होतंय झालंय त्याला आमचे राष्ट्रीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं ही आमची मागणी आहे। आणि या मागणीसाठी आम्ही अनेक वर्ष लोकशाही मार्गाने शांततेने संयमाने आंदोलने केलेली आहेत, मात्र सरकार त्याची गंभीर दखल घेत नाहीये। राज्य सरकार सांगतंय आम्ही केंद्रामध्ये प्रस्ताव पाठवलेला आहे, पण केंद्र सरकार काय याला दिरंगाई करत आहे हेच जाब विचारण्यासाठी आज आम्ही जंतर मंतर वरती आलेलो आहोत। आणि आमचा हा आवाज नक्कीच सरकार ऐकेल आणि आमच्या मागणीनुसार आमच्या राष्ट्रीय लोकनेत्याचं नाव या नवी मुंबईला लागल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला आता अपेक्षा आहे। आता आम्ही सगळे पाचही जिल्ह्यातले भूमिपुत्र इथे आलेलो आहोत। आगरी, कोळी, कराडी, कुणबी सगळ्या समाजाचे लोक आलेले आहेत। आणि मेन म्हणजे उत्साह बघा, असं वाटत नाही दिल्ली ही आमची ठाणे जिल्हा, आमचाच रायगड जिल्हा, आमचाच नवी मुंबई सगळं आमचाच असं वाटतं। जनपद भूमिपुत्राचा पद झालेला आहे आणि या हिशोबाने आम्ही दिल्लीला कूच केलेली आहे।